पैठण येथील संतनगर परिसरातून लग्नाच्या उद्देशाने पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पैठण पोलीस ठाणे येथील पोलिसांना अवघ्या 48 तासात यश आलंय। या प्रकरणी मुख्य आरोपी चिराग अतहर अहमद फारुकी यास अटक करण्यात आली असून पीडित मुलीची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आलंय। 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आरोपीने आपल्या एका साथीदारासह संगनमत करून मुलीस लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने पळवून नेले होते। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ 4 पथके तयार केली। या पथकांनी महाराष्ट्रासह शेजारी राज्यात समांतर तपास सुरू केला। जालना, पुणे, मुंबई, अहिल्यानगर तसेच थेट मध्य प्रदेशपर्यंत धाडसत्र राबवण्यात आले। अखेर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचे ठिकाण निश्चित करण्यात आलं। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत पोलिसांनी केवळ 48 तासात आरोपीस ताब्यात घेत पीडितेची सुखरूप सुटका केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोठे, जनाबाई सांगळे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, ऋषिकेश तळेकर तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र जिवडे, कल्याण ढाकणे, योगेश तरमाळे, विलास सुखदान, अंकुश शिंदे, कृष्णा दुबाले, संतोष तोडकर, राहुल बल्लाळ, संतोष खिळे आणि महिला अंमलदार रंजना सूर्यवंशी, सुजाता बराटे, कोमल कोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर करतायत। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।